मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानावर शेतकऱ्यांचा मोर्चा उधळला, आंदोलनापूर्वीच अटक। क्रांतिकारी संघटनेचा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। सोयाबीनला 8,000 भाव मिळालाच पाहिजे। कापसाला 10,000 भाव मिळालाच पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील शासकीय निवासस्थानावर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मोर्चा नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात अटक केली। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। मृत शेतकऱ्यांच्या शेतातील माती मुख्यमंत्री फडणवीसांना देण्याचा होता निर्णय। रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी आपले मागणे मांडण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या शेतातील माती मुख्यमंत्री फडणवीसांना भेट देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, उपनिरीक्षक आशिष शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि नियमानुसार कारवाई केली। शिवराय आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती। नागपूरच्या रामगिरी शासकीय निवासस्थानावर जाण्याआधीच पोलिसांनी मोर्चा अडवला। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान मूर्तिजापूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं तसेच सोयाबीन व कापसाला योग्य हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आजतागायत या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही असा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केलाय। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की मुख्यमंत्र्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा। या आंदोलनात राहुल वानखडे, जिल्हा संघटक, सय्यद रियाज, तालुका उपाध्यक्ष आणि अरविंद तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। सकाळी 8 वाजता अरविंद तायडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांना अटक करण्यात आली। क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं इशारा दिलाय की तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मोठं तीव्र आंदोलन उभारलं जाईल। चंद्रशेखर गवळी, जिल्हाध्यक्ष राहुल वानखडे, जिल्हा संघटक शुभम जंजाळ, तालुका अध्यक्ष सय्यद रियाज, तालुका उपाध्यक्ष निलेश गुल्हाणे, प्रवीण खोत, रमेश चिंचे, रामदास भगत, संतोष रुद्रकार, योगेश ठाकरे, श्रीकुमार खोत, अरविंद राठोड, चेतन ठाकरे, अरविंद तायडे, सोपान तराळ, अरविंद लांबडे, नितीन खेडकर, अमित डोंगरदिवे, किरण ओळंबे, गजानन चारथड आणि अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।